आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आमच्या बँडचं नाव काय एकदा परत सांगा बघू. क्या बात आहे. तर मगाचपासून आपण म्हणतोय हा अभंग तुकाराम महाराजींचा अभंग. पण अभंग या शब्दाचा अर्थ माहितीये का? क्या बात आहे. अभंग म्हणजे एखादी अशी तपश्चर्या जी कधीही भंग पावणार नाही. आणि खरंच एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी, कारण गेले 10 वर्ष हा प्रयत्न आणि ही तपश्चर्या तुमच्या सगळ्यांमुळे अशीच चालू आहे. तर या पुढच्या ज्या 2 ओळी आहेत या तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या नाही आहेत, पण आम्ही लिहिले, म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न केला. तर त्या ओळी अशा आहे की अभंगांच्या संगे आम्ही बी घडलो, आम्ही बी घडलो अभंगची झालो. मित्रांनो एक खरं रिक्वेस्ट करू का? आजपर्यंत मी केले नाही पण आज मला करावीशी वाटते. आम्ही एरवी म्हणतो की जोरात गा जोरात गा जोरात गा, पण काय माहितीये का की त्या काळात सुद्धा, आजच्या काळात सुद्धा आणि पुढे सुद्धा हेच अभंग कामी येणार आहे, बाकी काही कामी येणार नाहीये. आणि या गोष्टींसाठी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज यांनी खूप काही सोचलंय हो. तर निदान त्यांच्यापर्यंत तरी हा आवाज गेला पाहिजे की नाही? गेला पाहिजे ना. अभंगांच्या संगे आम्ही बी घडलो, आम्ही बी घडलो अभंगची झालो. विठ्ठलाच्या संगे तुका बी घडला, तुका बी घडला विठ्ठलची झाला, तुका बी घडला विठ्ठलची झाला. बस बाकी आपलं सेम आहे. जिथे जिथे या ओळी येतील आणि आम्ही बिघडले काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय. अभंगाच्या संगे आम्ही घडलो, आम्ही घडलो, अभंगाच्या संगे आम्ही घडलो, आम्ही घडलो, अभंगाची झालो, आम्ही घडलो, अभंगाची झालो, आम्ही घडलो, अभंगाची झालो, आम्ही घडलो, अभंगाची झालो. आम्ही
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ओ ज्ञानोबा माऊली Amen.